वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील समिती सभागृहात बहेलिया टोळीने केलेल्या व्याघ्र शिकारासंदर्भात बैठक घेतली। बैठकीस मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक MS राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते। वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा। वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाट प्रमाणे इतर ठिकाणीही विशेष पथके गठीत करण्यात यावीत। अशी पथके गठीत करण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठवाव्या अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की अवैधरित्या वाघांची शिकार करणाऱ्यांवर कायद्याचा चाप बसला पाहिजे। अशी शिकार करणाऱ्या टोळ्यांची साखळी उद्ध्वस्त होणे आवश्यक आहे। यासाठी गस्त वाढवणे, वाघांच्या भ्रमती मार्गावर CCTV कॅमेरे लावणे, खबऱ्यांचे जाळे विकसित करणे, संशयित इसमावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि यासाठी असलेली साधन सामग्री तातडीने उपलब्ध करून घ्यावी। गणेश नाईक यांनी असेही सांगितले की वाघांची शिकार रोखण्यासाठी स्थानिक लोक महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात। स्थानिकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे, गस्त वाढवण्यात यावी, यामध्ये अन्य विभागांचे सहकार्य घेण्यात यावे। बहेलिया टोळीने केलेल्या वाघ शिकार प्रकरणात अटक केलेल्यांची सखोल चौकशी करावी। त्या लोकांचे व संबंधितांचे बँक अकाउंटही तपासले जावे। तपासणी करण्यासाठी अन्य संबंधित विभागाची मदत घ्यावी अशा सूचनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।